वीज दरवाढीच्या संदर्भात मागच्या वेळी MERCची सुनावणी पुण्यामध्ये झाली होती. MERCनं एक प्रपोजल राज्य शासनाला दिलं होतं. ज्यामध्ये ही अवास्तव वीज दरवाढ मागे घेण्यासंदर्भातल्या MERCच्या सूचना होत्या. ती राज्य शासनानं परत बदलली आणि दुसरी दरवाढ केली. त्यावेळी MERCची हिअरिंग घेतली नाही. आणि त्यामध्ये हायकोर्ट, सुप्रीम कोर्टमध्ये हा विषय गेला आणि सुप्रीम कोर्टातनं त्याला थांबवलेलं आहे. पुन्हा एकदा आजपासून नागपूर असेल, पुणे असेल, नवी मुंबई असेल, मुंबई असेल, या सगळ्या विभागीय आयुक्तांच्या इथं याचं हिअरिंग सुरू झालेलं आहे. मी महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती करतो की या हिअरिंगला आपण उपस्थित राहून या प्रस्तावित वीज दरवाढीला त्या ठिकाणी थांबवावं. सामान्य माणसाच्या वर एक आर्थिक बोजा या वीज दरवाढीमुळे होणार आहे, तो थांबवावा. 8 तारखेला पुणे येथे पश्चिम महाराष्ट्राचं हिअरिंग आहे. त्या हिअरिंगला मी स्वतः उपस्थित राहणार आहे आणि सगळ्या संघटनांना घेऊन आम्ही आमचा यातलं तांत्रिक दृष्ट्या हे कसं चुकीचं आहे हे MERCला पटवून देण्याचं काम आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी करू.